चर्च ऑफ गॉड परमेश्वराच्या नियमाचे पालन करते. या चर्चकडे स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करण्याचे अभिवचन आहे, कारण की येथे परमेश्वराच्या नियमांचे कृपाळूपणे पालन केले जाते. म्हणून आज आपण परमेश्वराच्या नियमाचे पालन करूया या शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. म्हणजे आपण या पिढीचे पालन करण्याऐवजी परमेश्वराच्या नियमांचे पालन करू शकू. मला आशा आहे की आपण बायबल आणि संदेष्टांच्या शिकवणींचे पूर्णपणे पालन करण्यात सक्षम असणार. आज आपण बायबलमध्ये त्या लोकांबद्दल तपासूया ज्यांना परमेश्वराच्या नियमांचे पालन केल्याबद्दल आशीर्वाद मिळाले आणि ज्या लोकांना परमेश्वराच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल शिक्षा मिळाली. विश्वामध्ये, स्वर्गामध्ये आणि या पृथ्वीवर देखील नियम आहेत. त्याचप्रमाणे स्वर्गीय लोकांच्या तारणासाठी परमेश्वराने स्वर्गीय नियमांना स्थापित केले आहे. जर आपण नियमांचे पालन करण्यात अपयशी ठरलो तर आपण सार्वकालिक स्वर्गाच्या राज्याचा मार्ग शोधू शकणार नाही. आपण यिर्मया अध्याय 9च्या माध्यमातून तपासूया की परमेश्वराने आपल्यासाठी तारणाच्या नियमांना स्थापित केले आहे. आपण यिर्मया अध्याय 9 वचन 12 वर एक दृष्टी टाकूया. अध्याय 9 वचन 12. हे समजून घेईल असा शहाणा कोण आहे? परमेश्वराच्या मुखाने त्याला सांगितले असून ते इतरांना कळविल असा कोण आहे? देशाचा नाश का झाला? कोणी त्यातून येत नाही असा तो जळून वैराणासारखा का झाला? परमेश्वर म्हणतो, मी त्यांच्या पुढे ठेवलेले त्यांनी काय सोडले आहे? माझे नियमशास्त्र त्यांनी सोडले. त्यांनी माझा शब्द ऐकला नाही व त्याप्रमाणे ते चालले नाहीत, तर ते आपल्या मनाच्या हट्टाप्रमाणे चालले. त्यांच्या पूर्वजांनी त्यांना शिकवल्याप्रमाणे ते बालमूर्तीच्या मागे लागले. यास्तव सेनाधीश परमेश्वर इस्रायलचा देव म्हणतो, पहा, मी या लोकांना कडू दवना चारीन, त्यांना विषाचे पाणी पाजीन आणि जी राष्ट्रे त्यांना व त्यांच्या पूर्वजांना माहीत नव्हती त्यांच्यामध्ये त्यांची दानादान करीन. त्यांना नष्ट करीपर्यंत तलवार त्यांच्या पाठीस लावीन. यिर्मया अध्याय 9 त्या लोकांच्या शिक्षेच्या गांभीर्याला प्रकट करतो जे परमेश्वराच्या नियमांचे पालन करण्यात अपयशी ठरतात. परमेश्वर यिर्मया संदेशाच्या माध्यमातून त्यांच्या परिणामांबद्दल कडक इशारा देतात. मात्र आजकाल जगातील असंख्य चर्च परमेश्वराच्या विधींची, आज्ञांची आणि नियमांची पर्वा करत नाहीत. निसंशयपणे स्वर्गामध्ये आपल्या तारणासाठी एक नियम आहे. यिर्मया अध्याय 9 मध्ये काय लिहिले आहे याचा विचार करा. परमेश्वरने म्हटले, मी त्यांच्यापुढे ठेवलेले माझे नियमशास्त्र त्यांनी सोडले. त्यांनी माझा शब्द ऐकला नाही व त्याप्रमाणे ते चालले नाहीत. त्यांना नष्ट करीपर्यंत तलवार त्यांच्या पाठीस लावीन. आपण जुन्या करारामध्ये याची काही उदाहरणे पाहूया. आपण दुसरा इतिहास अध्याय 12 वर जाऊया. दुसरा इतिहास अध्याय 12 वचन 1. रहबामाचे राज्य स्थिर झाले व तो प्रबळ झाला. तेव्हा त्याने काय केले? त्याने परमेश्वराच्या नियमांचे पालन केले नाही, पण राज्य समृद्ध राहिले आणि त्याच्याकडे पुष्कळ सैनिक होते. राज्य शक्तिशाली झाल्यानंतर शल्मोन राजाचा पुत्र रहबाम याने परमेश्वराच्या नियमांना सोडून दिले. तेव्हा त्याने व त्याच्याबरोबर सर्व इस्रायलांनी परमेश्वराचे नियमशास्त्र सोडून दिले. राजाला असे करताना पाहून लोक त्याच्या मागे गेले. वचन 2. त्याच्या कारकिर्दीच्या 5व्या वर्षी मिसर देशाचा राजा शिशक यरुशलेमवर चाल करून आला, कारण त्याने परमेश्वराचा अपराध केला.
자, 이렇게 이제 하나님의 율법을 버리고 나니까 그 뒤에 좋지 जेव्हा त्यांनी परमेश्वरच्या आज्ञांना सोडून दिले त्यानंतर दुर्दैवी घटना घडल्या. वचन 3, 1200 रथ व 60,000 स्वार घेऊन त्याने यरुशलेमवर स्वारी केली. मिस्रातून त्याच्याबरोबर लुबी, सुकी व कुशी हे लोक आले. ते असंख्य होते. यहुदाची तटबंदी नगरे घेत घेत तो यरुशलेमपर्यंत आला. तेव्हा रहाबाम व यहुदाचे सरदार शिक्षकाच्या भीतीने यरुशलेमेत एकत्र मिळाले असता त्यांच्याकडे शमया संदेष्टा येऊन म्हणाला, परमेश्वर म्हणतो, तुम्ही मला सोडले. 여호와의 말씀이 너희가 나를 버렸으므로. 12장 अध्याय 12 वचन 1 मध्ये लिहिले आहे की त्यांनी परमेश्वराच्या नियमाला सोडून दिले. पण वचन 5 मध्ये परमेश्वराने काय म्हटले? 선지자를 통해서 뭐라고 परमेश्वराने म्हटले, तुम्ही मला सोडले. 하나님을 버렸다. 즉, दुसऱ्या शब्दांमध्ये परमेश्वराच्या नियमाला सोडणे म्हणजे परमेश्वराच्या वचनांना सोडणे आहे. 버리는 행위요. याशिवाय परमेश्वराच्या वचनांचा सोडण्याचा अर्थ परमेश्वराला सोडणे आहे. 버리는 이와 같은 행위가 되었던 것입니다. या आपण पुन्हा वचन 5 पाहूया. तेव्हा रहबाम व यहुदाचे सरदार शिक्षकाच्या भीतीने यरुशलेमेत एकत्र मिळाले असता त्यांच्याकडे शमया संदेष्टा येऊन म्हणाला, परमेश्वर म्हणतो, तुम्ही मला सोडले म्हणून मीही तुम्हाला सोडून तुम्हाला शिक्षकाच्या हाती दिले आहे. तेव्हा इस्रायलचे सरदार व राजा हे दीन झाले व म्हणू लागले की परमेश्वर न्यायी आहे. ते दीन झाले आहेत असे परमेश्वरने पाहिले. तेव्हा परमेश्वराचे वचन शमयास प्राप्त झाले की ते दीन झाले आहेत म्हणून मी त्यांचा नाश करणार नाही. मी लवकरच त्यांचा बचाव करीन. माझ्या क्रोधाचा वर्षाव शिक्षकाच्या हस्ते मी यरुशलेमवर करणार नाही. माझी सेवा व इतर देशातील राज्यांची सेवा यांतील भेद त्यांना कळावा म्हणून ते त्याचे अंकित होतील. 자기의 종이 되어 나를 섬기는 것과 열국을 섬기는 것이 어떤지 알게 되리라 하셨더라 하고 했습니다. 자, 이렇게 जसे लिहिले आहे, जेव्हा लोकांनी परमेश्वराच्या नियमांना सोडून दिले तेव्हा यानंतर लगेचच अडचणी आल्या. 바로 이렇게 हे परमेश्वराच्या लोकांसाठी अगोदरच ठरलेले होते. 숙명이었다고 이렇게 보시면 되겠습니다. 예, 오늘 आज आपण स्वर्गाच्या आशेने तारणाकडे चालत आहोत. 우리 믿음의 모든 것 가정들 मग आपण स्वतःला विचारले पाहिजे, 우리가 지금 빠뜨리고 मी परमेश्वराच्या वचनाकडे दुर्लक्ष करत आहे का? 있는가? माझ्यात काय कमी आहे? 복 주십니다. जर आपण त्या गोष्टी सुधारल्या तर परमेश्वर आपल्याला लगेच आशीर्वाद देतील. 약속입니다. हे आपल्या परमेश्वराचे अभिवचन आहे. 자, या आपण मलाकी अध्याय 3 वर जाऊन परमेश्वर आपल्याला कोणते आशीर्वाद देतात ते पाहूया. मलाकी अध्याय 3 या आपण मलाकी अध्याय 3 वचन 7 पाहूया. तुमच्या पूर्वजांच्या दिवसांपासून माझे विधी तुम्ही मोडले, ते पाळले नाहीत. माझ्याकडे वळा म्हणजे मी तुमच्याकडे वळेन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. तुम्ही म्हणता, आम्ही कोणत्या बाबतीत वळावे? मनुष्य देवाला ठकविल काय? तुम्ही तर मला ठकवले आहे. असे असून तुम्ही म्हणता, आम्ही कोणत्या बाबतीत तुला ठकवले आहे? दशमांश व अर्पणे या संबंधाने. तुम्ही शापग्रस्त आहात, कारण तुम्ही अवघ्या राष्ट्राने मला फसवले आहे. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा, म्हणजे मी आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढ्या आशीर्वादांचा तुमच्यावर वर्षाव करतो की नाही याविषयी माझी प्रचिती पहा. 내가 하늘 문을 열고 너에게 복을 살 것이 없도록 붙지 아니하나 보라고 했습니다. 자, 11조 제도를 왜 परमेश्वराने दशमांचा नियम का स्थापित केला? 하려고 두셨- परमेश्वराला आपल्याला आशीर्वादित करू इच्छितात. 우리 하나님은 언제나 परमेश्वर या उद्देशाने आपल्याला त्यांच्या आज्ञा देतात. 하시고 명을 ते त्यांच्या फायद्यासाठी आपल्याला आदेश देत नाहीत. 내리시기 위해서 우리에게 이리 하라 저리 하라 결단코 그리 하지 않습니다. 예. या आपण निर्गमन अध्याय 20 वचन 8 वर जाऊया. शब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळ. या आपण शब्बात दिवसाचे परीक्षण करण्यासाठी वचन 11 वर जाऊया. कारण 6 दिवसात परमेश्वराने आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्व काही निर्माण केले आणि 7व्या दिवशी विसावा घेतला. म्हणून परमेश्वराने त्यांनी कशाला आशीर्वाद दिला? 어떻게 만들었다고요? शब्बात दिवस आशीर्वाद देऊन पवित्र केला. 거룩하게 하였나니라고 했습니다. सर्व लोकांनो, परमेश्वराने आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी दशमांशाचा नियम स्थापित केला नाही का? 제도요.
तसेच जसे की आपण निर्गम अध्याय 20 मध्ये पाहतो, शब्बात दिवस परमेश्वराचा नियम नाही का, जो परमेश्वरने आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी स्थापित केला आहे. काही लोक परमेश्वराच्या नियमांना सोडून देतात. काही लोक सहजपणे त्यांचे उल्लंघन करतात आणि याचा गांभीर्याने विचार करत नाहीत. मात्र यामुळे भयानक परिणाम समोर येतील. एखाद्या राष्ट्राला जीवघेण्या आघाताचा सामना करावा लागेल आणि एका कुटुंबाला अडचणींचा सामना करावा लागेल. याचे कारण दुसरा इतिहास अध्याय 12 वचन 1 मध्ये लिहिले आहे. जेव्हा त्यांनी परमेश्वराच्या नियमाला सोडून दिले, तेव्हा परमेश्वराने म्हटले की त्यांनी परमेश्वराला सोडून दिले. सोप्या भाषेत सांगायचे तर त्यांनी परमेश्वराचे संरक्षण आणि त्यांच्या आशीर्वादाला नाकारले. परिणामी राज्यावर इतर देशांद्वारे आक्रमण केले गेले आणि लोक बंदिवान झाले. ते मरेपर्यंत गुलामगिरीचे जीवन जगले. आपण पहिले आणि दुसरे राजे आणि पहिले आणि दुसऱ्या इतिहासामध्ये सापडलेल्या इतिहासाद्वारे याची पुष्टी करू शकतो. जेव्हा तुम्ही कोरियाच्या इतिहासाला मागे वळून पाहता, तेव्हा तुम्ही ऐकले नाही का की एका राजपुत्राला फार अभ्यास करावा लागतो. अनेक विषयांपैकी इतिहास खूप महत्वाचा होता. असे यामुळे आहे कारण की इतिहास आपल्याला त्या ज्ञानाबद्दल सांगतो ज्याचा आपण प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नाही. हा आपल्याला इतरांच्या जीवनाचे अनमोल धडे शिकवतो. रोमकरास अध्याय 15 नुसार जे काही शास्त्रात पूर्वी लिहिलेले ते सर्व आपल्या शिक्षणाकरता लिहिले. आज दुसरा इतिहास अध्याय 12 मध्ये लिहिलेल्या रहबामाच्या कथेच्या माध्यमातून आपण समजू शकतो की आपण परमेश्वराच्या नियमाला किती महत्त्व दिले पाहिजे. जेव्हा त्यांनी नियमाला सोडून दिले, तेव्हा परमेश्वराने म्हटले, तुम्ही मला सोडले. म्हणून जेव्हा शिक्षकाने इस्रायलवर हल्ला केला, तेव्हा परमेश्वराकडून कोणतेच संरक्षण नव्हते. परमेश्वराने इस्रायलला सोडले, म्हणून मिस्रने त्यांना हरवले आणि गुलाम बनवले. अनेक लोकांनी आपले प्राण गमावले, ज्याचा परिणाम दुःखद झाला. या वचन 14 वर एक दृष्टी टाकूया. वचन 14 मध्ये असे लिहिले आहे, जे वाईट ते त्याने केले, कारण परमेश्वराच्या भजनी त्याने चित्त लावले नाही. त्याने नियमशास्त्राला सोडून दिले आणि त्याचे अंतःकरण परमेश्वरापासून दूर गेले. म्हणून बायबलमध्ये नोंद आहे, जे वाईट ते त्याने केले, कारण परमेश्वराच्या भजनी त्याने चित्त लावले नाही. या आपण वचन 15 पाहू. रहबामाची अथापासून इथपर्यंतची कृत्ये शमाया संदेष्टा व इद्दो द्रष्टा यांच्या परखीत वंशावळांच्या क्रमानुसार लिहिलेली आहेत, नाहीत काय? रहबाम व यारबाम यांच्या नेहमी लढाया चालू असत. त्यांच्यामध्ये सतत युद्ध होत होते. अध्याय 13 वचन 10 मध्ये दक्षिणेकडील यहुदाचा राजा अबिया याने युद्धादरम्यान उत्तर इस्रायलचा राजा यराबाम याला म्हटले, या आपण अध्याय 13 वर जाऊया. या आपण अध्याय 13 वचन 10 पाहू. वचन 10 मध्ये असे लिहिले आहे, आमच्या लोकांचा देव परमेश्वर आहे, आम्ही त्याला सोडले नाही. आणि परमेश्वराची सेवा चाकरी करणारे जे याजक आमच्याजवळ आहेत ते अहरोनाचे वंशज आहेत आणि लेवीही आपापली कामे करीत आहेत. ते नित्य सकाळी व संध्याकाळी परमेश्वराप्रित्यर्थ होमबली व सुगंधी धूप जाळतात. ते शुद्ध मानलेल्या मेजावर समर्पित भाकर मांडतात. सोन्याचा दीपवृक्ष व त्यावरचे दिवे दररोज संध्याकाळी ते उजळतात. आम्ही आपला देव परमेश्वर याची आज्ञा पाळत असतो, पण तुम्ही त्याला सोडले आहे. दुसऱ्या शब्दांमध्ये तो म्हणत आहे, उत्तर इस्रायलांनो, तुम्ही परमेश्वराला सोडले, पण आम्ही परमेश्वराच्या नियमशास्त्राचे पालन करतो. वचन 12 पहा, आमच्याबरोबर आमच्या पुढे देव आहे. तुमच्या विरुद्ध लोकांना इशारा देण्यासाठी त्याचे याजक करणे हाती घेऊन असतात. इस्रायल लोक हो, तुम्ही आपल्या पूर्वजांचा देव परमेश्वर याच्याशी लढू नका, तुम्हाला यश यायचे नाही.
तरी पण यारबामाने दबा धरणाऱ्यांना वळसा घालायला सांगून शत्रूच्या पिछाडीस पाठवले. या प्रकारे यहुदाच्या आघाडीस ते होते व पिछाडीस दबा धरणारे होते. यहुदी लोकांनी मागे वळून पाहिले तर आपल्या पुढे व मागे युद्ध होणार असे त्यांना दिसून आले. तेव्हा त्यांनी परमेश्वराचा धावा केला आणि याजक करणे वाजवू लागले. यहुदी लोकांनी जयघोष केला. ते जयजयकार करीत असता देवाने अबिया व यहुदा यांच्यासमोर याराबाम व सर्व इस्रायल यांचा मोड केला. 아비야와 유다 앞에서 쳐서 패하게 하시더라 하고 했습니다. त्यावेळी यहुदा आणि इस्रायलमध्ये युद्ध झाले होते. इस्रायलचा राजा यराबाम होता आणि यहुदाचा राजा अबिया होता. अबिया रहबामाचा पुत्र होता. या आपण वचन 15 सुरू ठेवूया. 유다 사람이 यहुदी लोकांनी जयघोष केला. ते जयजयकार करीत असता देवाने अबिया व यहुदा यांच्यासमोर याराबाम व सर्व इस्रायल म्हणजेच उत्तर इस्रायल 유다 앞에서 यांचा मोड केला. 패하게 하셨더라 하고 했습니다. 이유가 뭡니까? त्यांचा का मोड करण्यात आला? 남유다는 दक्षिणी यहुदाने उत्तर इस्रायलला असे बोलून सल्ला दिला, आम्ही परमेश्वराच्या नियमांचे पालन करतो, पण तुम्ही त्यांच्या नियमांचे पालन करत नाहीत. 등지지 말고 परमेश्वरापासून दूर जाऊ नका, पण परमेश्वराकडे या. 그래서는 북이스라엘을 향해서 그렇게 권면을 하고 권고를 했던 것이죠. या आपण वचन 16 सुरू ठेवूया. इस्रायली लोक यहुदासमोरून पळाले आणि देवाने त्यांना त्यांच्या हाती दिले. अबिया व त्याचे लोक यांनी त्यांची मोठी कत्तल उडवली. त्या दिवशी इस्रायलातल्या किती जणांचा संहार झाला? 5 लाख निवडक पुरुषांचा संहार झाला. 5 लाख लोक मारले गेले. 죽임을 당했습니다. सर्व लोकांनो, 10,000 देखील खूप मोठी संख्या आहे. 많은데 यहुदा आणि इस्रायल यांच्यातील युद्धादरम्यान इस्रायलातील 5 लाख निवडक पुरुष मारले गेले. 그 병사들이 50 या शोकांतिकेमागे यहुदाचा राजा अबिया होता, ज्याने परमेश्वराच्या नियमाचे पालन केले, आणि इस्रायलचा राजा यराबाम, ज्याने परमेश्वराच्या नियमाचे पालन केले नाही. 아니하고 소홀히 여기고 우습게 여겼던 북이스라엘 शेवटी विजेता आणि पराभूत यांच्यातील फरक हा होता की त्यांनी परमेश्वराच्या नियमाचे पालन केले की नाही. 계명을 지키는 백성과 या फरकामुळे 그 차이 5 लाख लोकांचा मृत्यू झाला. 많은 사람들이 죽임을 당했던 이런 हा धडा आपण दुसरा इतिहास अध्याय 12 आणि 13 मध्ये पाहू शकतो. 기록 가운데서 계속 살펴볼 수 있습니다. अशा प्रकारे हे शारीरिक युद्ध येणाऱ्या एका महान आत्मिक युद्धाच्या सावलीच्या रूपात कार्य करते. 영적인 어떤 대쟁투가 ही शेवटची आत्मिक लढाई परमेश्वर आणि सैतान आणि त्याचे अनुयायी यांच्यामध्ये होईल. 싸움에서 또다시 이제 일어나게 되는데 या युद्धामध्ये देखील परमेश्वर आपल्या नियमावर भर देतात. 주에 놓으신 대목이 있습니다. 요한계시록 या आपण प्रकटीकरण अध्याय 12 पाहूया. 요한계시록 या आपण प्रकटीकरण अध्याय 12 वचन 13 पाहूया. 함께 보겠습니다. प्रकटीकरण अध्याय 12 वचन 13. 12장 13절의 가르침입니다. आपण पृथ्वीवर टाकले गेलो आहोत असे पाहून अजगराने पुसंतान प्रसवलेल्या स्त्रीचा पाठलाग केला. त्या स्त्रीने रानात आपल्या ठिकाणाकडे उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे 2 पंख देण्यात आले होते. तेथे सर्पापासून सुरक्षित राहत असताना 1 काळ, 2 काळ व अर्धा काळ तिचे पोषण व्हावायचे होते. मग त्या स्त्रीने वाहून जावे म्हणून तिच्या मागोमाग त्या सर्पाने आपल्या तोंडातून नदीसारखा पाण्याचा प्रवाह सोडला. परंतु स्त्रीला भूमीने सहाय्य केले. तिने आपले तोंड उघडून अजगराने आपल्या तोंडातून सोडलेली नदी गिळून टाकली. तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला आणि काय पाळणारे, देवाच्या आज्ञा पाळणारे व येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देणारे तिच्या संतानांपैकी बाकीचे जे लोक होते त्यांच्याबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला आणि तो समुद्राच्या वाळूत उभा राहिला. जरी अजगर समुद्राच्या वाळूपेक्षाही एखाद्या मोठ्या गोष्टीवर उभा राहिला तरी देखील तो परमेश्वराच्या नियमाचे पालन करणाऱ्यांचा पराभव करू शकतो का? संदेष्टांच्या आणि बायबलच्या संपूर्ण शिक्षणामध्ये परमेश्वर नेहमी त्यांच्यासोबत होते जे त्यांच्या नियमांचे पालन करतात आणि त्यांना विजय दिला. 그런 자들에게 항상 하나님께서 함께 하셨고 승리의 영광을 얻게끔 하셨습니다. 지난 संपूर्ण इतिहासामध्ये असे लोक होते जे परमेश्वराच्या नियमाचे पालन करतात आणि जे करत नाहीत. 요한계시록 प्रकटीकरण अध्याय 12 मध्ये वर्णन केलेल्या शेवटच्या लढाईमध्ये स्त्रीची उरलेली संतती आहेत जे परमेश्वराच्या नियमाचे पालन करतात आणि सैतानाचे अनुयायी आहेत जे परमेश्वराच्या नियमाचे पालन करत नाहीत. 해변가의 모래알 같은
जरी सैतानाच्या अनुयायांनी अगणित संख्येवर बढाई मारली, पण याचे काहीच महत्त्व नाही. 그렇지 않습니까? हे खरे नाही का? 하나님께서는 이 지구를 परमेश्वर या पृथ्वीला पोहऱ्यातील जलबिंदूप्रमाणे समजतात. 함께 여기시는 우리 하나님이십니다. 이 우주의 कृपया 별을 보고 विश्वातील ताऱ्यांना पहा. 세계를 바라보면 परमेश्वर जे त्या जगावर शासन करतात त्यांच्यासोबत आहेत, जे त्यांच्या नियमांचे पालन करतात. 열심을 가지고 지키는 그들과 항상 함께 하셨다는 것을 우리 좀 परमेश्वर आपल्याला दुसरा इतिहास अध्याय 12 आणि 13 व प्रकटीकरण अध्याय 12 वचन 13च्या वचनांद्वारे याचे आश्वासन देतात. 우리에게 거듭거듭 확인해 या आपण अनुवाद अध्याय 8 वर जाऊया. 우리 신명기 8장 말씀부터 찾도록 하겠습니다. प्रत्येक मोठ्या आत्मिक युद्धामध्ये आपण परमेश्वराच्या नियमांचे पालन केले पाहिजे आणि त्यांच्या शिकवणीनुसार त्यांच्याबरोबर चालले पाहिजे. 그 뜻대로 आपण हे कधीही विसरले नाही पाहिजे की परमेश्वर आपल्या लोकांना आत्मिक विजय देतात, 항상 जे त्यांच्या मार्गदर्शनानुसार जगतात. 승리의 영광을 허락하신다는 것을 우리가 또 잊어서는 안 되겠습니다. या आपण अनुवाद अध्याय 8 वचन 1 पाहूया. अनुवाद अध्याय 8 वचन 1 मध्ये असे लिहिले आहे, जी आज्ञा मी आज तुम्हाला देत आहे ती सर्व काळजीपूर्वक पाळा, म्हणजे तुम्ही जगाल, बहुगुणित व्हाल आणि तुमच्या पूर्वजांना परमेश्वराने शपथपूर्वक देव केलेल्या देशात प्रवेश करून तो वतन करून घ्याल. तुला लीन करावे आणि तुझ्या मनात काय आहे, म्हणजे तू त्याच्या आज्ञा पाळशील की नाही याची कसोटी पाहावी, म्हणून तुझा देव परमेश्वर याने गेली 40 वर्षे तुला रानातून कोणत्या रीतीने चालवले याचे स्मरण कर. 내 마음이 어떠한지 그 명령을 지키는지 아니 지키는지 알려 하심이라 하고 했습니다. परमेश्वराने इस्रायल लोकांना रानात राहत असताना आपले नियम दिले. ते हे जाणून घेण्यासाठी होते की त्यांच्या मनात काय आहे, 달리 आणखी की ते परमेश्वराच्या नियमांचे पालन करतात की नाही. 알려 하심이라 하고 했습니다. या वचन 3 वर एक दृष्टी टाकूया. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर आपण कशाने जगणार? परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल याची जाणीव तुला व्हावी, म्हणून त्याने तुला लीन केले, तुझी उपासमार होऊ दिली आणि तुला किंवा तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले. 하심이라 하고 했습니다. या आपण वचन 4 पाहूया. 보시면 ही 40 वर्षे तुझ्या अंगावरचे कपडे जीर्ण झाले नाहीत आणि तुझे पाय सुजले नाहीत. मनुष्य आपल्या मुलाला शिक्षा करतो तशी तुझा देव परमेश्वर तुला शिक्षा करत आहे, हे लक्षात ठेव. म्हणून आपण काय केले पाहिजे? 내 하나님 म्हणून तुझा देव परमेश्वर याच्या मार्गांनी चालून व त्याचे भय बाळगून त्याच्या आज्ञा पाळ. 할지라 하고 했습니다. जेव्हा आपण त्याच्या नियमांचे पालन करतो तेव्हा परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतील. या आपण वचन 16 वर जाऊया. वचन 16 मध्ये असे लिहिले आहे, तुला लीन करावे व कसोटीस लावून शेवटी तुझे कल्याण करावे, म्हणून तुझ्या पूर्वजांना माहीत नसलेला मान्ना खाऊ घालून त्याने तुझे पोषण केले. 그를 시험하사 마침내는 내게 복을 주려 하심이었느니라 하고 했습니다. परमेश्वर आपल्यासाठी जे काही करतात त्यामागे आपल्याला आशीर्वाद देण्याची त्यांची गहन इच्छा आहे. 주시겠다는 하나님의 뜻이 मात्र जर आपण त्यामागील आशीर्वादांची जाणीव करत नाहीत 그러한 어떤 그 축복을 आणि परमेश्वराच्या वचनाचे पालन करण्यात अपयशी ठरतो तर आपण ते आशीर्वाद गमावणार. 결국 आपण याची जाणीव ठेवली नाही पाहिजे का? 버릴 수밖에 없다는 것을 생각하셔야 되겠죠. मग जरी परमेश्वराने आपल्याला काहीही करण्याची आज्ञा दिली तरी स्वर्गीय संतानांच्या रूपात आपण परमेश्वराच्या शिकवणीचे पालन केले पाहिजे. 하늘 자녀들이 다 되셔야 되겠습니다. या आपण अनुवाद अध्याय 28 पाहू. अनुवाद अध्याय 28 वचन 1. 이들의 가르침을 보시면 तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील तर परमेश्वर काय करतील? 행하면 तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उच्च करील. 어떻게 하신다고요? 뛰어나게 하실 것이라. सर्व लोकांनो, तुम्ही यावर विश्वास ठेवता का? 그렇다면 तुम्ही जगातील सर्वात उत्तम चर्चमध्ये भाग घेत आहात. 지금 다니고 계시는 겁니다. 그런 तुम्ही यावर फार अभिमान बाळगू शकता. 분이 가지셔도 됩니다. असे का आहे? 왜냐하면 이 약속 हे अभिवचन कोणी दिले? 약속입니까? 예, 우리 하나님 परमेश्वराने हे अभिवचन दिले आहे. 사람의 말 जरी लोकांचे शब्द नेहमी खरे ठरत नाहीत, पण परमेश्वराद्वारे केलेली अभिवचने नक्कीच पूर्ण होतील. 반드시 이루어 주십니다.
असे लिहिले आहे की परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा आपल्याला उच्च करतील. 전제된 것이 पण 하나님의 말씀. एक अट आहे, आपण पूर्णपणे परमेश्वराचे पालन केले पाहिजे आणि त्यांच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे. 없이 오게 될 것이다 하고 했습니다. वचन 2, तो आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. 내게 미칠 것이라 하고 했습니다. 복이 여기서 आशीर्वादांचा पूर येईल, ज्यामुळे आपल्याला मिळणाऱ्या आशीर्वादांच्या विपुलतेमुळे हे भारावून टाकणारे असेल. 수가 없는 것입니다. 이걸 알고 मी तुम्हाला हे लक्षात ठेवण्यास आणि यापेक्षाही जास्त अभिमान बाळगण्यास सांगतो. 오늘날 आजकाल असे अनेक चर्च आहेत जे फक्त चर्च सारखे दिसतात. 교회는 참으로 많습니다. 입과 입 जरी ते आपल्या मुखांनी घोषणा करतात की ते परमेश्वराचे लोक आहेत, तरीही ते परमेश्वराच्या नियमांबद्दल अज्ञान राहतात. 계명이 무엇인지 알지 못하는 채 त्याऐवजी ते परमेश्वराच्या नियमांकडे दुर्लक्ष करून असे भ्रामक कारण वापरतात की 하나님의 모든 तुम्हाला फक्त 법도를 विश्वास ठेवण्याची गरज आहे. 그러한 가운데 있습니다. 그러나 मात्र 시편 8장의 जसे की आपण अनुवाद अध्याय 8 आणि 28, 또 यर्मया अध्याय 11, 16 आणि 44 मध्ये वाचले आहे आणि संपूर्ण बायबलमध्ये ज्यांनी परमेश्वराच्या नियमांचा त्याग केला 율례와 법도를 멸시하고 त्यांना नेहमी शिक्षा, नाश आणि शापांचा सामना करावा लागला, मग ते कोणतेही युग असो. 재앙이 있었고 저주가 있었습니다. याशिवाय त्यांनी त्यांच्या लढाईमध्ये पराभवाचा अनुभव घेतला. 패배가 있었죠. आज या आपण यहुदाचा राजा अबियासारखे होऊया. 아비야와 같이 그 50만이나 5 लाख शत्रूंचा पराभव करण्यामध्ये सक्षम होण्याचे प्रमुख कारण काय होते? 큰 이유 중에 하나도 त्याने म्हटले, जसे की आम्ही परमेश्वराच्या नियमांचे पालन करतो 때문에 반드시 म्हणून आम्ही विजय प्राप्त करू. 우리의 것이다. 그러니 उत्तर इस्रायलच्या लोकांनो, ऐका, 알아들으라, 잘 들으라. परमेश्वराच्या विरोधात जाऊ नका, कारण की तुम्हाला यश मिळणार नाही. 50만이라는 엄청난 त्याचा अर्थ होता की त्यांनी त्यांच्या संख्येबद्दल आत्मसंतुष्ट असू नये किंवा बढाई मारू नये. 하는 것입니다. 하나님께서는 अबियाने विश्वासाने म्हटले, परमेश्वर आमच्या बरोबर आहे. त्याच्या शत्रूंनी स्वतःची व्यूहरचना केली. 군사를 매복시켜 त्यांनी दबा धरून मागच्या बाजूने सैन्य पाठवले, 하나님께서 패배 पण परमेश्वराने त्यांना विजय दिला नाही. 만들어 버리신 या घटनेचे परीक्षण करून आपण हे समजू शकत नाहीत का की परमेश्वर प्रत्येक युगाचे आणि इतिहासाचे मार्गदर्शन करतात? आपण पुष्टी करू शकतो की सर्व काही परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे केले जाते. 이끌어 가신다는 것을 다시 한번 확인할 수 있습니다. स्वर्गाचे राज्य जवळ येत आहे. जसे जसे स्वर्गाचे राज्य जवळ येत आहे तसतसे या आपण स्वतःला विचारूया, आपण परमेश्वराच्या नियमांबद्दल प्रामाणिक आहोत का, की आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहोत? या आपण स्वतःवर मनन करूया आणि शेवटपर्यंत स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माताच्या शिकवणींचे पालन करूया. 따라서 म्हणजे आपण सियोन कुटुंबातील दयाळू सदस्य बनू शकू, जे सर्व लोकांना परमेश्वराचा नियम शिकवतात. 은혜로 याद्वारे मी आजच्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो. तुमचे खूप खूप आभार.